नमस्ते. आज आपण आलेलो आहोत कोंढवा येथील डॉक्टर बंदरोवाला शासकीय कुष्ठरोग रुग्णालयात. 1882 साली स्थापन झालेल्या या रुग्णालयाची एक ऐतिहासिक परंपरा आहे. ज्यांना समाजाने नाकारले, आजारपणामुळे वाळीत टाकले किंवा बाजूला टाकलं जातं, अशा हाताला, पायाला किंवा इतर शरीराच्या ठिकाणी गंभीर जखमा झालेल्या कुष्ठरोग रुग्णांना एक नवसंजीवनी देण्याचं काम या रुग्णालयाने 1882ला सुरू केलं. ते आजतागायत अविरतपणे सुरू आहे. या ठिकाणी 350 रुग्णांची क्षमता आहे आणि साधारणतः 152 रुग्ण या ठिकाणी सध्या उपचार घेत आहेत. या ठिकाणी त्यांच्यावर कसे उपचार केले जातात, त्याच्यानंतर उपचारानंतर काय केलं जातं, त्यांना जीवन जगण्यासाठी पुढं कसा आधार दिला जातो, याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सचिन खरात, प्रशासक तथा सहाय्यक संचालक डॉक्टर बंदरोवाला लेप्रसी हॉस्पिटल पुणे. या ठिकाणी मी मे 2023 रोजी जॉईन झालो. हे लेप्रसी हॉस्पिटल हे 1882 साली स्कॉटिश मिशनरीनी चालू केलं आहे. त्यानंतर 1942 साली ते तत्कालीन बॉम्बे गव्हर्नमेंटने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी 1956पर्यंत सदरचं हॉस्पिटल चालवलं. 1957 साली सामाजिक संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने हे हॉस्पिटल पुणे जिल्हा कुष्ठरोग समितीकडे हस्तांतरित केलं. त्यानंतर सदरचं हॉस्पिटल हे पुणे जिल्हा लेप्रसी कमिटीने अतिशय व्यवस्थितपणे 2001पर्यंत चालवलं. परंतु त्यावेळेस त्यांच्या व्यवस्थापनामध्ये काही अडचणी आल्या. त्याच्यामुळे 2001 साली सदरचं रुग्णालय हे आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलं. 2001पासून शासनाने हे हॉस्पिटल अतिशय उत्कृष्टरित्या चाललेलं आहे. त्यानंतर आत्तापर्यंत या हॉस्पिटलमध्ये आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रामुख्याने कुष्ठरोग जे पेशंट आहेत त्यांच्यावर आपण उपचार केला जातो. उपचार केल्यानंतर आपण त्यांना त्यांच्या ज्या टेस्टिंग आहे, म्हणजे डायग्नोसिससाठी ज्या प्रयोगशाळा चाचणी लागतात त्यासुद्धा आपल्याकडे केल्या जातात. तसेच सदर पेशंटला ज्या डिफॉर्मिटी येतात त्यासाठी आपल्याकडे जे त्यांच्याकडे त्यांना बूट चप्पल जे एक कस्टमाइज बूट चप्पल लागतात, तर त्यासाठी आपल्याकडे MCR नावाचा एक चप्पल विभाग आहे. त्या ठिकाणी आपण त्या रुग्णाला त्यांच्या ज्या डिफॉर्मिटीज आहेत त्याप्रमाणे आपण त्यांना सँडेल चप्पल किंवा एखादं जो बूट असतो, जयपूर फूटसारखा बूट आपलासुद्धा इन्स्टिट्यूटचा फाउंड ऑफ फूट येतो, त्याप्रमाणे आपण त्यांना ते मोफत आपल्या पेशंटला आपण तयार करून देतो. तसेच बाहेरचे पेशंटसुद्धा आपल्याकडं संबंधित MCR चप्पलसाठी येतात किंवा आपल्याला पण बाहेरच्या डिपार्टमेंट थ्रू पण आपल्याला ऑर्डर येतात. तरी आपण ते शासनाच्या नियमाप्रमाणे आपण ते सर्व ऑर्डर पूर्ण करतो. त्यानंतर आमच्याकडे भौतिक उपचार विभाग आहे, ज्याला आपण फिजिओथेरपी म्हणतो. त्या ठिकाणी फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आमच्याकडे सर्व मशिनरी आम्ही डोनेशनच्या माध्यमातून काही शासनाने दिलेल्या आहेत. तर त्या ठिकाणी आमच्या सर्व पेशंटला फिजिओथेरपी केली जाते. की कुष्ठरोग जे लेप्रसीचे पेशंट आहेत त्यांना प्रामुख्याने फिजिओथेरपी ही गरजेची असते आणि त्या पेशंटला फिजिओथेरपीमुळे खूप फरक पडतो. तर अशा आपल्या बऱ्याचशा पेशंटला जो आपल्या 30-40 पेशंटला आपण दररोज या ठिकाणी फिजिओथेरपी करतो. या फिजिओथेरपी युनिटमध्ये बाहेरची OPDचे पेशंटसुद्धा आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिली जाते. त्यानंतर आपल्याकडे कृत्रिम अवयव विभाग आहे, म्हणजे ज्या पेशंटचे काही कुष्ठरोग झाल्यामुळे अवयव आपले निकामी झालेले आहेत आणि ते काढलेले आहेत, त्या पेशंटला आपण कृत्रिम अवयव म्हणजे थोडक्यामध्ये आपण फूट तयार देतो. उदाहरणार्थ आपला कोंडा फूट आहे, त्या अशा आपण कृत्रिम अवयवसुद्धा आपण आपल्या पेशंटला देतो. तर आपल्या पेशंटला या ठिकाणी ट्रीटमेंट, डायग्नोसिस आणि त्यांचा IPD. आता असे आपल्याकडे काही पेशंट असे आहे की ज्यांना निराधार आहेत, त्यांना घरी कुणीच नाही. तर असे पेशंट आपल्याकडे बऱ्याच वर्षापासून 30-40 वर्षापासून आपण या ठिकाणी राहतात आणि या पेशंट हे बरे झाल्यानंतर आपण त्या पेशंटचं रिहॅबिलिटेशन आपण याच ठिकाणी करतो. माझे नाव हनुमंत पांडुरंग आधरे. मला 50 वर्षापूर्वी कुष्ठरोग झाला. नंतर मला जखम झाली. 40 वर्षापूर्वी माझा पाय जखमेमुळं कापला. डॉक्टर बंदरोवाला हॉस्पिटलमध्ये मला आम्पुटेशन केल्यानंतर चालण्यासाठी बूट मिळाला. आता मी 40 वर्षापासून व्यवस्थित चालत आहे. माझं नाव रमेश देशमुख. 2014मध्ये ॲम्पुटेशन झालेलं आहे. राजवीर कोरोना कारण इथेच बंदरोवाला लेप्रसी हॉस्पिटलमध्ये बूट बनवला. त्या बुटापासून मला काहीच त्रास नाही, व्यवस्थित चालता येते. आपण सध्या या ठिकाणी आता गेल्या 4-5 महिन्यापासून आपण थोड्याफार सुधारणा केलेल्या आहेत. त्या शासनाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी HLL लॅब सुरू केलेली आहे, जेणेकरून आपल्या सर्व पेशंटला सिव्हिल हॉस्पिटल किंवा ज्या टर्शियरी हॉस्पिटल त्यामध्ये सर्व तपासण्या आपल्या इथंच केल्या जातात. त्यानंतर आपण या ठिकाणी
डोनेशनच्या माध्यमातून आपण कॉम्प्युटर घेतलेले आहेत, त्यानंतर आपण फिजिओथेरपीचे इन्स्ट्रुमेंट घेतलेले आहेत, तसेच आपण आपली OT चालू केलेली आहे आणि OTमध्ये आपण आता ऑपरेशनसुद्धा चालू केलेले आहेत. सदरचं ऑपरेशन करण्यासाठी आपल्या पुणे भागातले निष्णांत प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर सक्सेना सर येतात आणि ते मोफत आपल्याकडे शस्त्रक्रिया करतात आणि ते इथून पुढे जे पण शस्त्रक्रिया होतील त्यासुद्धा आपण मोफत करण्यास तयार आहेत. त्यानंतर आपण आपल्या सर्व पेशंटचं आधार कार्ड काढलेलं आहे. आधार कार्ड आपण 56 पेशंटचं आपण जवळजवळ आधार कार्ड होतं त्यांचं आधार कार्ड काढलेलं आहे. त्यानंतर आपण इथं थोडा पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण डोनेशनच्या माध्यमातून बोर घेतलेला आहे आणि पाण्याचा प्रॉब्लेम आता आपला सुटलेला आहे. 24 तास आपल्याकडे पाणी आहे आणि पेशंटला ज्या डायग्नोसिस किंवा उच्च प्रतीची ट्रीटमेंट लागते त्यासाठी आपण आपलं रेफरल युनिट पण आपण स्ट्रॉंग केलेलं आहे आणि आपण त्या माध्यमातून आपण आपल्या पेशंटला रेफर करतो. आपण शक्यतो ससून हॉस्पिटल जे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल त्या ठिकाणीच आपण रेफर करतो आणि त्या ठिकाणचे तज्ज्ञ दर महिन्याला आपल्याकडे येऊन आपले पेशंट तपासतात आणि त्यांना मोफत उपचार देतात. रुक्मिणाबाई बाळासाहेब देशमुख, राहणारी चंदननगर. आता मला 18 वर्ष झालं कंप्लीट मी इथं आहे. तर इथं जेवण खावण 8 दिवस 8 पदार्थ नाश्ता असतो आणि आम्हाला बांगड्या भरतात पंचमीला, साड्या देतात, जेवण खाऊन सर्व काय चांगले, मटण अंडी सर्व काय 12 प्रकारे भाज्या आहेत. तसं काय नाही, जेवण खाऊन खूप खूप चांगलं असतं. आता म्हणजे बघा पहिल्यांदा हातापायाला मुंग्या येत होत्या, मग नंतर पांढरा चट्टा चालू झाला, मग नंतर हातापायाचे बोटं आकाशले, नंतर जखमा तयार झाल्या आम्हाला. मग आमचे मालक वारले, तसे मी इथं दवाखान्यात आहे. मग हे डोळ्यांना पण असं गबळ गेलं आणि मग त्याच्यात हे झालं, बधीरपणा आला डोळ्यांना. मग ऑपरेशन झालं. आता दिसत नाही त्या डोळ्याने मला, एका डोळ्याने दिसतं सर्व काय ते. आपल्या डॉक्टर बंदरवाला लेप्रोसी हॉस्पिटलमध्ये आत्ता सध्या 150च्या आसपास पेशंट ॲडमिट आहेत. तर या पेशंट हे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी ॲडमिट आहेत आणि त्यातले बरेचसे पेशंट हे बरे झालेले आहेत. त्या ठिकाणी आपण त्या पेशंटला रिहॅबिलिटेशन आपण करतो. या पेशंटला आपण आपल्याच संस्थेमध्ये बरेचसे विकास कामं चालू असतात, त्या ठिकाणी त्यांना रोजगार निर्माण करतो आणि त्यांना त्याचे जे शासनाकडून जे पैसे येतात दररोज त्याप्रमाणे आपण त्यांना मंथली आपण पैसे पण देतो. त्या ठिकाणी आपण आपली शेती आहे, त्या शेती आपण जवळजवळ आता आपण एक 8-10 एकर शेती करतो. त्या शेतीमध्ये आपण जे आपल्याकडे जो गोठा आहे त्याच्यामध्ये गाई म्हशी आहेत, त्या गाई म्हशींना जे चारा लागतो त्या ठिकाणी आपण ते उत्पादन घेतो आणि त्यातूनच आपण ते सर्व भागवतो. तर या शेतीमध्ये आपले काही पेशंट काम करतात रोज. त्यांना आपण रोज आपण जो ठरलेला आहे शासनाचा दर त्याप्रमाणे आपण मंथली त्यांना पेमेंट देतो. त्यानंतर काही पेशंट हे फिजिओथेरपी डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट म्हणून काम करतात, काही MCR विभागात काम करतात, काही लॅबमध्ये काम करतात. म्हणजे हे सर्व जे पेशंट आहेत ते आपलेच, हे सर्व जे कर्मचारी आहेत ते आपलेच पेशंट आहेत आणि त्यांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. या ठिकाणी बँडेज युनिट पण आहे. म्हणजे हे बँडेज युनिट हे पूर्णपणे लेप्रोसी जे बरे झालेले पेशंट आहेत ते पूर्णपणे चालवतात. त्या ठिकाणी बॉक्स युनिट आहे आणि एक छोटीशी स्मॉल स्केल इंडस्ट्रीसुद्धा आहेत. ह्या तिन्ही इंडस्ट्री ह्या इथलेच पेशंट जे बरे झालेले आहेत ते पूर्णपणे ते स्वतः चालवतात आणि त्यांना शासनानुसाराहून भरपूर ऑर्डर मिळतात आणि त्यात त्यांचा उदरनिर्वाह चालतो. माझं नाव सोमनाथ बाळू बंडलकर आहे. मी इथं आलो तेव्हा ट्रीटमेंट घेतली. आत्ता बरा झालो मी इथं. त्याच्यानंतर डॉक्टर शिक्षण लोकलही चांगले आहे, आम्हाला काही गोष्टीची कमी पडून दिली नाही आहे. तेव्हापासून मी आत्तापर्यंत इथं हॉस्पिटलला आहे. त्याच्यानंतर परत कामाला लागलो. कामाला मला पगार भेटते, जेवण भेटतं, नंतरून उपचार भेटतात. मला कुठल्या गोष्टीत मला काही कमी नाही आहे. इतर पेशंटलाही कुठल्या कमी नाही आहे. जी उपचार आहेत ते सगळ्याला भेटते, असं नाही की कोणाला भेटत नाही. त्यानंतर आम्ही शेती घाटात काम करतो, गुरांचं बघतो मी. अशा प्रकारे या डॉक्टर बंदरवाला रुग्णालयात कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार तर केले जातात, शिवाय त्यांना पूर्ण जीवन जगता यावं म्हणून 10 एकर शेतामध्ये या ठिकाणी भाजीपाला असेल, जनावरांचा चारा असेल तो पिकवला जातो, इतर पिकं घेतली जातात आणि त्यांना त्यांच्या हाताला रोजगारही दिला जातो. शिवाय चांगल्या दर्जाची त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या पायाला बसणारी जखमेमुळे दुसरी चप्पल बसत नाही, त्यांच्या गरजेनुसार बसणारी चप्पल शूज या ठिकाणी तयार केले जातात, यांना वापरण्यासाठी दिले जातात. शिवाय
ते शूज बाहेर ठिकाणी एक्सपोर्टसुद्धा केले जातात. अशी उज्ज्वल अशी ऐतिहासिक परंपरा या डॉक्टर बंदरोवाला रुग्णालयाची आहे. या ठिकाणी कुष्ठरोगी रुग्ण उपचार घेऊन बरे तर होत आहेत, शिवाय या ठिकाणी एक स्वावलंबी, स्वयंपूर्ण आणि स्वाभिमानी जीवन ते या ठिकाणी जगत आहेत. निलेश बोरुडे, द इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस, कोंढवा, पुणे.